यादीमध्ये पाहायला मिळालं। मागच्या टुर्नामेंटमध्ये अलवडी टुर्नामेंटमध्ये जर पाहिलं तर नयन निकम सर त्या ठिकाणी समालोचन करताना आपण पाहिलं। म्हणजे क्रिकेटच्या माध्यमातून अशी खूप सारी नाती जोडली जातात आणि प्रत्येक माणूस हा क्रिकेटच्या माध्यमातून हळूहळू जोडत गेला जातो। याचा उपयोग आपल्याला येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्या पाठीमागे असेल। जाऊया मॅचच्या दिशेने। गोविंद पहिलं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल। या ठिकाणी पहा लेग स्टंपच्या सोडून बाहेर चाललाय चेंडू, मात्र वाईट येतोय, पंच सांगतायत आणि डॉट वाईट चेंडू आहे। पांडुरंग शिंदे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण मनापासून सहर्ष स्वागत करूयात। या आपण व्यासपीठावरती या, पांडुरंग दादा शिंदे व्यासपीठावरती या। स्पर्धेच्या माध्यमातून आपला देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय। राधिका शिंदे युवा सेना अधिकारी शिवसेना ठाणे यांचंही या ठिकाणी शुभ आगमन झालंय, त्यांचं देखील आपण व्यासपीठावरती मनापासून सहर्ष स्वागत करूयात। आगतम स्वागतम सुस्वागतम। आलेले सर्व प्रमुख पाहुण्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया। गोविंद निघाला गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय। इथे मात्र चांगला फटका, स्ट्रेट ड्राइव्ह फटका, वन बाउंस टू बाउंस, चेंडू निघाला सी मा रेषे पार, फोरार मिळतील 4। दोन्ही संघादरम्यान ही मॅच आपण पाहतोय। एका दिशेला पाहतोय तेटली संघ, दुसऱ्या दिशेला आंबावडे संघ। प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पहिला 2 चेंडू अगदी वाईट चेंडू आणि त्यानंतर ती चौकार आपण जर पाहिलं। राहुल शिंदेने जर का 2 षटकार मारले ना तर रघुनाथ शिंदे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक येणार आहे। रघुनाथ सकपाळ यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक येणार आहे। त्याचबरोबर पांडुरंग शिंदे कोळवर गावचे सुपुत्र या ठिकाणी उपस्थित, त्यांचा देखील आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करूया। मायेची शाल देऊन या ठिकाणी त्यांचा देखील आपण पुष्पगुच्छ देऊन सन्मान करूयात। अगदी व्यासपीठावरती आलेल्या प्रमुख पाहुण्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात। इथे मात्र चांगला चेंडू, क्लीन बॉल पाहायला मिळेल। आता मात्र या ठिकाणी फलंदाज बॅक टू पॉइंट डगआउट मध्ये फुलातून गोलंदाजी अचूक टप्प्यावरती टाकलेला हा चेंडू त्रिफळाची झालाय। फलंदाज माघारी येतोय गणेश, ज्याने मागच्या मॅच मध्ये अगदी धुमाकूळ घातला होता, फटकेबाजी टोलेबाजी केली होती, त्या फलंदाजाला मात्र माघारी पाडवण्यामध्ये यशस्वी झालाय। फलंदाज बाद या ठिकाणी विकेटची मिळाली हमी। गोलंदाजी आवडली आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर गोविंद याचं कौतुक केलं जाईल। 17 नंबरची जर्सी घालून आपल्या टीम साठी खेळत असताना पाहतोय। 3 षटकांची मॅच आणि या 3 षटकांमध्ये कशा पद्धतीची फलंदाजी करताना पहा मिळेल तेटली संघाचा विचार केला तर या असोसिएशन मध्ये या वर्षी त्यांनी स्थान मिळालं। त्यानंतर मात्र थोडासा काळ कठीण राहिला, परंतु ही शेवटची टुर्नामेंट आहे। या टुर्नामेंट मध्ये शेवट गोड करायचं असेल तर मात्र या मॅच मध्ये जिंकावं लागेल। पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल तर या मॅच मध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल। तितकीच त्यांच्या अगेन्स्ट टीम आपण पाहतोय अंबावडे टीम ही देखील पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन मध्ये एक प्रभावी टीम म्हणून मानली जाते, दावेदार टीम म्हणून मानली जाते, ज्यांच्याकडे फलंदाजी अगदी चांगली आपल्याला पाहायला मिळते, गोलंदाजी अटॅक देखील चांगला पाहायला मिळतो। परंतु इथे मात्र दोन्ही संघादरम्यान हे युद्ध आपल्याला रंगताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। एका दिशेला अंबावडे, दुसऱ्या दिशेला तेटली, कोयना नदीच्या पात्राशी अगदी शेजारी असणारं ही गाव तेटली अंबा आपल्याला पाहायला मिळत आहे। तर अभयारण्यामध्ये असणारं अंबावडे गाव हे देखील आपल्याला इथे खेळताना पाहायला मिळत आहे। दोन्ही संघादरम्यान ही महत्वपूर्ण मॅच, जो जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल। अर्थातच कोळघर टीम बरोबर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल। इथे मात्र चांगला चेंडू गोविंद यांचा, आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते आणि डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतात। एका पाठोपाठ 2 चेंडू डॉट येत आहेत आणि यानंतरची नेक्स्ट मॅच जो जिंकेल त्याची आणि कोळघर टीम यांच्या बरोबर मॅच आपल्याला पाहायला मिळेल। चला थोडंसं स्पीडअप करा, वेळ घेऊ नका। अजून यानंतर खूप साऱ्या मॅचेस आपल्याला कंप्लीट करायचे आहेत। आजचा दिवस म्हटला तर महत्वपूर्ण दिवस रामनवमी, आणि या रामनवमीच्या आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया। फुल टॉस आहे, लॉलीपॉप चेंडू, इथे मात्र नो चेंडू पंच घोषित करतायत। नो बॉल वरती फीट पाहायला मिळतोय। फुल टॉस चेंडू एक बेरर चेक असतो, त्याच्यावरती तुम्हाला सह्या करायच्या असतात। सह्या केले 6 धावाने, 6 धावांचा इथे मात्र ताबडतोब टोलेबाजी फटका आलाय। तो मात्र या ठिकाणी फलंदाज आपण पाहिला तर अनिकेतच्या बॅट मधून एक चांगला फटका, लाजवाब षटकार पाहायला मिळतोय। चला स्पीडअप करा, दुसरा चेंडू घ्या आणि मॅच कंटिन्यू चालू ठेवा। पहिल्याच षटक असूनही संपले नाही। संघाचा धावफलक जायला पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते, ती मात्र धावफलकावरती आपण पाहतोय 14 धावा।
सकाळपासून आजच्या सोरच्या भूमिकेमध्ये आपल्याला लक्ष्मण शिंदे पाहायला मिळत आहेत. अगदी न थकता अगदी एका जागेवरती बसून स्कोरचं काम पाहतात. स्ट्रेट ड्राईव्ह फटका आहे, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत सँडी, कोणतीही चुकी करणार नाहीत, परंतु थोडीशी गपलत झाली. चेंडू मात्र हळूहळू निघून चाललाय सीमा रेषेकडे. तोपर्यंत चेंडू मात्र अडवला गेला आणि 2 धावा मात्र रोखू शकत नाही. धाव संख्या झाली धाव फलकावरती पाहिलं तर धाव फलकावरती धावा झाल्या त्या 16 धावा. धाव फलक पाहतोय 16 धाव संख्येवरती जाऊन पोहोचलाय. गोविंदचा असून या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना आपण पाहतोय 5 चेंडू चालेत, 1 चेंडू अजूनही अद्याप या षटकातील शिल्लक आहे आणि धाव संख्या जर पाहिली तर 16 अंकावरती जाताना पाहायला मिळते. शेवटच्या चेंडूवरती कशा पद्धतीचा गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. गोविंद आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत तरी महागडं षटक टाकण्यामध्ये यशस्वी झालाय गोविंद आपण पाहतोय. मोठी धावसंख्या जरूर उभी करावी लागेल ती मात्र तेटली टीमला, कारण की अंबावली टीमचा विचार केला तर त्यांच्याकडे फलंदाजी अगदी चांगली आपल्याला पाहायला मिळते. अक्कूट टप्प्याचा चेंडू आता मात्र वेगाने निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. डॉट चेंडू षटक क्रमांक पहिलं संपले. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या झाली ती मात्र 16 धावा. 1 गडी बाद झाला जरूर. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 12 चेंडूंमध्ये किती धावांचा डोंगर उभा करेल तेथली टीम याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. चला नेक्स्ट गोलंदाज लगेच आपण तयार राहा आणि गोलंदाजी मार्गवरती तयार आपण गोलंदाजी करण्यासाठी सज्ज व्हा. पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून चालू असणारी ही स्पर्धा श्री काळेश्वरी देवी चषक 2025 सावरी ग्रामस्थांच्या वतीनं सावरी टीमच्या वतीनं एक भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्कल ग्राउंड आहे आणि या खेळपट्टीवरती आज पाहिलं तर फलंदाजाला पोषक असणारी खेळपट्टी इथे मात्र अगदी प्रत्येक संघ धावांच्या शोधामध्ये आपल्याला सर्व संघ पाहायला मिळत आहेत. आता मात्र या ठिकाणी चांगला चेंडू होता, थोडासा खाली राहिला आहे, परंतु यामध्ये काय घडतंय अगदी गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं होतं सँडी यांचं. स्लोअर चेंडू होता, फलंदाजाला बीट करून पाठीमागे यष्टीरक्षकाच्या गुलदस्त्यांमध्ये चेंडू जाऊन विसवला. अक्कोट टप्प्याचा चेंडू फटका आहे गॅप मध्ये. चेंडू मात्र 1 बाउन्स निघून जाईल. टन 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 चौकार फरार मिळतील 4. फलंदाज राहुलच्या बॅट मधून एक दर्जेदार क्वालिटी ब्रँडेड चौकार पाहायला मिळतोय. राहुल शिंदे याच्या बॅट मधून लगातारचे जर 3 षटकार आले तर 500 आणि चौकार आले तर 250 रुपये. चौकार 3 आले तरी 500 रुपये. पहा रघुनाथ सकपाळ हे आमचे बालमित्र आहेत, त्यांना देखील क्रिकेटची खूप मोठी आवड होती, परंतु आज काही कारणास्तव क्रिकेट पासून वंचित आहे. इथे मात्र चांगला फटका आहे, लाजवाब फटका. इथे मात्र काय कॅच टिपला आहे आणि अप्रतिम कॅच या ठिकाणी आपण पाहतोय. आजच्या दिवसातील एक चांगला कॅच, चांगला झेल, एका हाताने झेज केलाय. क्रिकेटमध्ये आपण पाहतो असे खूप काही क्षण आपल्याला अनुभवायला मिळतात आणि ग्रेट कॅच. नक्कीच ही जर कॅच आवडली असेल ना तर या खेळाडूसाठी जोरदार टाळ्या होऊ द्यात, कारण की कॅच अगदी चांगला पकडलाय. जिथे असं वाटलं होतं कदाचित षटकार जाईल, परंतु मेहनत घेतली, परिश्रम घेतले आहे आणि परिश्रम मात्र पूर्ण मत आपल्या खिशामध्ये घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर किशोर दाखल झाले. काय कॅच टिपलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये आपण पाहिलं. एका हातामध्ये कॅचला जज केलं, होत्याचं नव्हतं केलं आणि तिथे असं षटकार होता कॅच टिपला. इथे मात्र चांगला पट्टा समोरच्या दिशेला आहे. 1 बाउन्स चेंडू निघून जाईल सीमा रेषे पार. येतोय आला किशोरच्या बॅट मधून चौकार. एका दिशेला विकेटची पडझड आहे, परंतु दुसऱ्या दिशेला रनांची गती देखील वाढवली जाते. त्या दिशेला किशोर फटकेबाजी करतोय, त्याला चांगली साथ देत असताना आपल्याला जर पाहिलं तर फलंदाज आपण पाहतोय अनिकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याच्या बॅट मधून देखील एक षटकार जरूर आलाय. धावसंख्या झाली 24. 24 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. सँडी
पाहायला मिळतात. गोलंदाजीच्या रणवेवरती षटक क्रमांक दुसरा हाताळताना आता मात्र चांगला फटका आहे. तिथे देखील क्षेत्ररक्षक आहेत, कोणतीही चुकी करणार नाहीत. एक धाव मात्र कंप्लीट. थ्रो चांगला आहे, तिथे मात्र 2 धावा कंप्लीट होतील का? फलंदाज बाद, बॅक टू पवलेन. चांगला थ्रो आणि चांगला थ्रो गॅदर केल्यानंतर आनंदचं कौतुक केलं जाईल. अगदी शांत पद्धतीने थ्रो हातामध्ये घेतला आणि हळवाद पद्धतीने स्टंपांवरती फेकला. तिथे मात्र धावचीतच्या स्वरूपात या ठिकाणी फलंदाज किशोरला देखील माघारी पाठवण्यामध्ये यशस्वी झालाय. धाव संख्या झालेली आहे 25 धावा. धाव फलकावरती आपण पाहतोय. असू या षटकातले काही चेंडू शिल्लक असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर रोहन आलाय. फटका चांगला आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव पाहायला मिळेल आणि एका धावेवर संघाचं धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचतोय. ते मात्र आपण पाहिलं तर धावसंख्या झाली आहे. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जर पाहिलं तर 26 या अंकावरती जाताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक, अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला आनंद पाहायला मिळेल. इथे मात्र बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू पाठीमागे चाललाय. हळूहळू जमिनीला गुदगुल्या करत, परंतु तिथे काय घडतंय? क्षेत्ररक्षकाने चेंडूचा पाठमोरा केला आणि क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला देखील. आपल्या संघासाठी धावा वाचवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धाव मात्र 1 आपल्याला पाहायला मिळते. सॉरी 2 धावा. 2 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळते. धावसंख्या झाली तब्बल 28 धावा. फटकाला जवाब, फटका अति सुंदर आणि इथे मात्र फलंदाज आपण पाहतोय गोलंदाजाला घायल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवरफुल फटका आहे आणि या पॉवरफुल फटक्यामुळेच आपण जर पाहिलं तर षटकार आलाय. फलंदाज आपण पाहतोय रोहनच्या बॅट मधून एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र खराब चेंडू पाहायला मिळतोय. वाईट कॉल आलाय. अवंतर धावेमध्ये भर पाडताना पाहायला मिळेल. धावसंख्या बघता बघता धावफलकावरती जर पाहिली तर धावसंख्या झाली आहे 35 धावा. एक मोठी धावसंख्या उभी करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल तेटली संघाचा, कारण की तेटली संघाला माहिती आहे अंबावडे संघाकडे देखील फलंदाजी चांगली आहे. समोरच्या दिशेला अटॅक केलाय. चेंडू काही काळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. दोन्ही फलंदाजांमध्ये कॅच कॅदर केलाय आणि काय इथे एफर्ट्स दाखवलेत आनंदाने. जिथे क्षेत्ररक्षक होते त्यांना मात्र झेल टिपता आला नाहीये. झेल कदाचित सुटता सुटता आपल्या हातामध्ये कॅरी केला, गॅदर केला आणि पकडला गेला आणि फलंदाज या ठिकाणी जो ठोकत होता षटकार चौकार त्याला मात्र माघारी पाठवलंय रोशनला. संघाची धावसंख्या 35, 35 धावा झाल्या धावफलकावरती आपण पाहतोय. आनंदच्या अजूनही काही चेंडू शिल्लक असताना इथे देखील काय फटका आहे. लांब लांब दूर 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 छत्रपतींचा छावा आणि मिथिल इथे फलंदाज आपण पाहतो त्याच्या बॅट मधून 6 धावा. स्वागत 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 आगतम स्वागतम सुस्वागतम. आला स्वागत केलंय. चला नवीन बॉल द्या, दुसरा बॉल द्या. आयोजक कमिटी जुना बॉल द्या. जेवढे जेवढे बॉल गेलेत ना तेवढे आयोजक कमिटी आपल्यास विनंती आहे बॉल जमा करा, कारण की इथे बॉल खूपच जात आहेत. कारण की इथे फटकेबाजी अनिल शिंदे आपणास कृपया विनंती असेल आपण कुठे असाल तर या व्यासपीठावरती. अनिल शिंदे
हा देखील फटका चांगला आहे. काही काळ चेंडू हवेमध्ये वन बाउंड चेंडू फील्ड केला जाईल. एक धाव मात्र पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा मानस नाहीये. थ्रो चांगला आहे त्या ठिकाणी. आपण जर पाहिलं तर 31 नंबरची जर्सी घालून ज्याने एका हातामध्ये कॅच पकडला होता तो मात्र संघाचा धावा कमी करताना आपल्याला पाहायला मिळतो. संघासाठी चांगले एफर्ट चांगलं क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघता बघता धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 42 धावा झाल्यात. हा देखील स्ट्रेट ड्राईव्ह फटका. चेंडू मात्र ऐकणारे नाहीये. नॉन स्टॉप चेंडू निघून चाललाय. सीमारेषे पार. मिळतील 4 धावा मिळाल्या 4 आणि षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि संघाचं धावफलक जर पाहिलं तर बघता बघता संघाची धावसंख्या झाली आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 46 धावा आणि 47 धावांचं टार्गेट मात्र उभं केलंय. चला लगेच आपण तेटली टीम लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. विनंती असेल लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. वेळ लावू नका. त्याचबरोबर या ठिकाणी आपण कोयना सोशी कांदाटी सामाजिक विकास संस्था रजिस्टर तालुका महाबळेश्वर जावली जिल्हा सातारा महाराष्ट्र मुंबई GBCCSD यांच्या माध्यमातून कोयना सोशी कांदाटी वधूवर सूचक मंडळाच्या अंतर्गत सामुदायिक विवाह सोहळा 2025 सोमवार दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2:25 विवाहस्थळ अहिल्याबाई होळकर हॉल सेक्टर 9 नेहरू बस डेपो समोर या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तरी आपल्या विभागातील सर्वांना एक स्नेहाचं निमंत्रण या असोसिएशन कोयना सोशी कांदाटी सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना स्नेहाचं निमंत्रण आहे. आवश्यक तुम्ही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहा. सामुदायिक विवाह सोहळा 2025 सोमवार दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2:35 आयोजित केला आहे. त्या ठिकाणी अवश्य सर्वांनी आपल्या विभागातील सर्वांनी अवश्य भेट द्या. विसरू नका. सोमवार दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2:25 विवाहस्थळ अहिल्याबाई होळकर हॉल सेक्टर 9 नेहरू बस डेपो समोर नेरूळ या ठिकाणी हा सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर या सर्वांना विनंती आहे की आपण या सोहळ्यासाठी आवर्जून भेट द्या आणि नक्कीच या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवा. निलेश शिंदे आपण या. निलेश शिंदे आपण देखील या. चला बॅट्समन पाठवा अंबावडे टीम. शेहेचाळीस धावा झाल्यात आणि 47 धावांचं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये आनंद आणि त्यांच्या साथीला आपण पाहिलं तर सँडी पाहायला मिळतील. ही ओपनर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक गोलंदाजीच्या ट्रॅक वरती राहुल आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आपण जर पाहिलं तर राहुलच्या माध्यमातून हाताळलं जाईल आणि पहिल्या षटकामध्ये अगदी आक्रमक सुरुवात करावी लागेल अंबावडे टीमला. पहिलं षटक आपण पाहतोय राहुल याचं कशा पद्धतीने गोलंदाजी करतील राहुल यांच्याकडे लक्ष असेल ते मात्र आपण पाहूयात. राहुल कशा पद्धतीने पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळतील. पहिला चेंडू इथे मात्र अगदी पायांवरती घेतलाय. चेंडू मात्र लेग साईडला निघून चाललाय सीमारेषेकडे. तिथे मात्र चेंडू हळूहळू निघून चाललाय. 4 धावांसाठी सुरुवात चांगली झाली आहे. स्फोटक आणि विस्फोटक फलंदाजी म्हणून आनंदला आपण ओळखलं जातं आणि त्याच्याच बॅटमधून पहिला दर्जेदार चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती पहिला मोठा फटका 4 धावांसाठी आपल्याला पाहायला मिळाला. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने हा चौकार पाहायला मिळतोय. राहुलच्या पहिल्या चेंडूवरती चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. हा देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे परंतु झेल मात्र सुटलाय. चेंडू 1 बाउन्स निघून चाललाय सीमारेषे पार.
4 धावा आहेत. चौकार आहे. 4 धावे बरोबर संघाचा धावफलक जर पाहिलं तर धावफलकावरती धावा जातील. बॉल दे रे सागर, नवीन बॉल दे. गेला ना आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती देखील चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चौकार आलेत आजच्या दिवसातील. अजून हॅट्रिक पूर्ण पाहायला मिळेल का? आनंदच्या बॅट मध्ये आपण पाहिलं तर 2 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. जरूर पहिल्या 2 चेंडूवरती अगदी आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय तो मात्र आनंदच्या बॅट मध्ये आपण जर पाहिलं तर 2 चौकार पाहायला मिळालेत. चला नवीन अनिल शिंदे, आपण कुठे असाल तर या समालोचन कक्षामध्ये आयोजक कमिटीचा कॉल आहे. अनिल शिंदे आपण या व्यासपीठावरती. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चांगले फटके पाहायला मिळाले. चौकार आपल्याला पाहायला मिळते. राहुल गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज झालाय. पुन्हा एकदा चांगला फटका. लाजबाब 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 लाजबाब. पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल. लांबच लांब ठोकलाय हा षटकार. पठ्ठ्यानं सांगून देतोय मैदानाच्या आतमध्ये हम भी किसी से कम नहीं है. जशाच तसं उत्तर. मैदानाच्या आतमध्ये टिफॉर टॅक टॅलेंट दाखवलाय आणि हा देखील ठोकलाय षटकार. संघाचं धावफलक चावून पोहोचतंय. 14 धावा. प्रणव शिंदे, साहिल शिंदे, विनय शिंदे. आपणास विनंती आहे आपण देखील या. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 14 धावा कुठल्या गेल्यात. रिवर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी गरज होती का? हाती घाई संकटात नाही, चुकीला माफी नाहीये. ज्या ठिकाणी धावा आल्या होत्या विकेट वरती थांबणं गरजेचं होतं. कदाचित हा सरळ फटका खेळला असता तर इथे चौकार षटकार तुम्हाला पाहायला मिळाला असता. पण इथे मात्र एक चुकी या मॅच मधून माघारी घेऊन जात असताना आनंदने जी सुरुवात करून दिली होती ती आता मात्र कुठेतरी या ठिकाणी संपुष्टात येते आणि फलंदाज आनंद या ठिकाणी बॅक टू पवेलियन डगआउट मध्ये जाताना पाहायला मिळतील. नवीन बॅटर गोविंद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. चला स्पीडअप करा. असून या षटकातले काही चेंडू शिल्लक असताना आपण पाहतोय 4 चेंडू टाकून झाले. 14 धावा खर्च, 1 विकेट. महत्वपूर्ण गोविंद आलाय. हा काय फटका आहे. हेलिकॉप्टर उडवलाय आणि इथं समोरच्या दिशेला लँड देखील झालाय. 4 धावा. काय फटका आहे. आनंदचं कौतुक केलं जाईल. या ठिकाणी फलंदाजी सुरुवात करून दिली होती. त्यानंतर बाद झाल्यानंतर गोविंद आला. यॉर्कर चेंडू हाताळला गेला होता. त्याला देखील अगदी समोरच्या दिशेला गोलंदाजाच्या अगदी डोक्यावरून एक चांगला फटका पाहायला मिळाला. 4 धाव्यांसाठी चौकार येतोय. धावसंख्या धावफलकावरती 18 झाली आहे. मोठी धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात मात्र चांगली झाली आहे. थकून चालणार नाहीये. विजयाकडे वाटचाल करायची असेल ना तर मात्र इथे याच पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. आता मात्र चांगला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू थोडंसं सफल झालेत आणि डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं संपले. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाचं धावफलक जर पाहिलं तर धावफलकावरती धावा झाल्या त्या 18 धावा, 1 गडी बाद. महत्वपूर्ण विकेट. आनंद माघारी परतल्यानंतर आता मात्र सँडी आणि गोविंद मात्र मैदानाच्या आतमध्ये ही जोडी महत्वपूर्ण जोडी आपल्याला पाहायला मिळेल. टीम मीटिंग घेऊ नका. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. नेक्स्ट गोलंदाज लगेच तयार ठेवा. पंचांना देखील विनंती करतो मॅच लगेच चालू ठेवा. बॉलर नेम अभि गोलंदाजीसाठी आलाय. गोलंदाज पाहतोय अभि. चला दुसरं षटक आहे. थोडस स्पीडअप करा. अजूनही खूप वेळ कमी आहे आपल्याकडे. अजूनही खूप साऱ्या मॅचेस खेळवायच्या आहे.
फुलटॉस चेंडू आहे ते मात्र नो चेंडू निघून चाललाय. 6 धावांसाठी येतोय षटकार. बोनस आहे आणि फ्री हिट देखील आहे. या चेंडूवरती मिळतील 7 धावा. 7 धावा खर्च करतोय अभि आपल्याला पाहायला मिळतोय. ही खराब गोलंदाजी करून चालणार नाहीये कारण अभि यांना माहिती आहे की इथे मात्र धावा झाल्या. त्या धावफलकावरती पाहतोय. पाहता पाहता 25 धावा झाल्या. 47 धावांचं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेला संघ आता मात्र अर्धा टप्पा पार करताना पाहायला मिळतोय. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. आजच्या दिवसातील लांबच लांब रामबाणा तडाखा पतंजली षटकार. 6 धावांसाठी सँडीच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. चला दुसरा बॉल द्या. मॅच बॉल आलेला आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती आपण पाहतोय धावसंख्या झाली तब्बल 31 धावा. 31 धावसंख्या झाली आहे. काय फटकेबाजी. हार मारून चालणार नाहीये. गोलंदाजाला देखील कमबॅक करावं लागेल. ही महत्वपूर्ण विकेट घ्यावी लागेल. इथे मात्र चांगला फटका. इथे मात्र काय करताय अतिघाई संकटात नाही. पुन्हा एकदा टांगा पलटी. घोडा फरार. दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या अगदी पायाच्या मधून चेंडू निघून चाललाय. चौकार. नशिबाची साथ लाभली आहे ती मात्र अंबावडे टीमला. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. आनंद बाद झाला. त्याच्यानंतर सँडी मात्र आपल्या बॅटचं चुंबन घेतोय आणि फटकेबाजी अगदी चांगली करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे देखील पहा थोडस ऑफस्टमच्या बाहेर शपेल झाले. त्यानंतर मात्र गोलंदाज अभिचं कौतुक केले जाईल. अभिने मात्र चांगला चेंडू हाताळलाय. डॉट चेंडूची संख्या आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरा हातात असताना अभिचे चेंडू टाकून झाले 4. त्याच्यामध्ये एक 9 म्हणजे 3 चेंडू टाकून झालेत. असून या षटकातले 3 चेंडू शिल्लक असणार आहेत आणि या 3 चेंडूंमध्ये या मॅचचं सर्व गणित अवलंबून असणार आहे. सँडी फटका चांगला आहे. चेंडू हवेमध्ये. झेलची संधी. इथे झेल टिपला तर मॅच मध्ये कमबॅक होईल. झेल मात्र सुटला जातोय. फलंदाज मात्र आपण पाहतोय सुरक्षित मैदानाच्या आतमध्ये. काय करणार कारण की गोलंदाजांवरती मारलेले फटके या अगोदर तुम्ही पाहिले असतील. जी संधी निर्माण केली होती गोलंदाजाने क्षेत्ररक्षक त्याला साथ देत नसेल ना तर गोलंदाजाचं मनोबल मात्र तुटलं जातं आणि नेक्स्ट येणारे चेंडू कशा पद्धतीने टाकण्यासाठी सज्ज होते हे देखील पाहूया. फुलटॉस चेंडू आहे. फुलटॉस चेंडू आहे. फुलटॉस चेंडूला मात्र षटकाराने या ठिकाणी पाठवून दिलाय 6 धावांसाठी. संघाचा धावफलक जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती धावफलकावरती आपण पाहतोय 42 धावा. अजूनही धावा करायच्या आहेत त्या मात्र 5 धावा. अजून या षटकातले चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 1 चेंडू म्हणजे 1.1 षटकाचा खेळ शिल्लक आहे. 7 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 5 धावा. आता मात्र चांगला चेंडू आहे. शपल झाले. डॉट चेंडूची संख्या पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरा देखील कंप्लीट झाले. 2 षटकांच्या अखेर संघाची धावसंख्या 42. आता मात्र येणारे 6 चेंडू 5 धावांची गरज. यानंतरची नेक्स्ट मॅच कोळखर विपक्ष विजय टीम. जो संघ विजय होईल त्याचा संघनायक आपण कृपया समालोचन कक्षामध्ये यायचा आहे. लगेच कोळखर टीम संघनायक आपण या टॉस का बॉस मध्ये ज्या ठिकाणी आपण नाणेफेकीचं कौल करूया. 2 मॅच आपण देखील जिंकलाय. पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय. चला टीम मीटिंग नको आहे. पेटली टीम. शेवटचे 5 धावा पाहिजेत आणि 6 चेंडू शिल्लक आहेत. या 6 चेंडू मध्ये जर पाहिलं ना तर जिंकण्यासाठी फक्त गरज आहे ती मात्र आपण पाहतोय 5 धावांची. सुचित आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. या 5 धावा डिपेंड करू शकतील का. या 5 धावा जर काही ते डिपेंड केल्या ना या गोलंदाजी दिल्या नाहीत ना तर नक्कीच आजच्या दिवसातील चांगलं षटक देखील दीपक सुजितच्या माध्यमातून पाहायला मिळेल. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे.
क्रिकेटमध्ये कधी काय घडेल हे सांगू शकत नाहीये. ज्याप्रमाणे सरडा संघ रंग बदलत असतो त्याप्रमाणे क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडूवरती वेगवेगळं वातावरण पाहायला मिळतं. फटका चांगला आहे, फटका अगदी पॉवरफुल बायला आहे. 6 धावा. चला अंबावे टीमचे संघनायक आणि कोळघर टीमचे संघनायक आपण या टॉस का बॉस मध्ये ज्या ठिकाणी आपण टॉस करूयात. दोन्ही संघाचे संघनायक चला लगेच या. कोळघर टीम कमलेश शिंदे आणि अंबावे